समरजित घाटगे यांनी कागल विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी निवडणुकीमध्ये आपल्याला सहकार्य करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे। जरांगे पाटील याबाबत येत्या 3 तारखेला निर्णय घेणार असल्याचं समरजित घाटगे यांनी सांगितलंय। खासदार अरविंद सावंत यांच्यावर उद्धव ठाकरेंनी तात्काळ कारवाई करावी असं म्हणत या ठिकाणी आता मागणी केली जाते। आमदार प्रसाद लाड यांनी मागणी केली। मुंबादेवी विधानसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल खासदार अरविंद सावंत यांनी वापरलेल्या शब्दाचा आपण जाहीर निषेध करतो असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। अनेक ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाल्याचं चित्र आहे। याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बंडखोरी केलेले लोक आपलेच आहेत असं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय। शरद पवार गटाचे कागल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी जरांगे यांची भेट घेतली आणि आपल्याकडे लक्ष ठेवा अशी विनंती केली। त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत बातचीत केली। गेल्या 5 वर्षात राजकारणात काय काय अनुभव आला याचा पाढाच त्यांनी वाचलाय। आपल्याला भिकारी हरामखोर म्हटलं गेलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना उंदीर म्हणून हिणवलं गेलं अशी भावूक प्रतिक्रिया समरजित घाटगे यांनी दिली। समरजित घाटगे यांनी कागलमध्ये दादा गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासोबत सामना होणार आहे। देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली। घरासमोर फोर्स 1 पथकाचे कमांडो तैनात करण्यात आले। देवेंद्र फडणवीस यांना आधीच Z+ सुरक्षा आहे, मात्र गुप्तहेर संस्थांना गेल्या काही दिवसांमध्ये मिळालेल्या सूचनांच्या आधारे त्यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्या अंतर्गत फोर्स 1चे 4 कमांडो त्यांच्या घरासमोर तैनात करण्यात आलेत। रश्मी शुक्ला यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची रात्रीची झोपच उडाली आहे असं म्हणत नितेश राणे यांनी टीका केली। जर काही चूक केली नसेल, निवडणूक पारदर्शकपणे लढवत असाल, लोकशाही पद्धतीने लढवत असाल तर मग एवढे घाबरता कशाला असा खोचक सवाल नितेश राणे यांनी विचारलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय बनसोडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। फडणवीस यांच्या धरमपेठ निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। उदगीरमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे। भाजपा बंडखोर विश्वजित गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। बंडखोरांना थंड करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत। गरज भासल्यास भाजपमधील बंडखोरांसोबत भेटून चर्चा करणार आहेत। बोरिवलीतील बंडखोर गोपाळ शेट्टींचीही फडणवीस भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं होतं, मात्र आता चर्चांना पूर्ण विराम मिळालेला आहे। पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पवारांच्या पाडव्यामध्येही फूट पडलेली आहे। शरद पवारांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवारांचा पाडवा आता काटेवाडीमध्ये साजरा होणार आहे। मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार शायना एनसी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांनी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्या पोहोचल्या होत्या। राज ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधलाय। शायना एनसी यांनी उपस्थित पत्रकारांना एक क्लिप ऐकवत अरविंद सावंत यांच्यावर टीका केली। अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत। अरविंद सावंत यांनी महिलांचा अवमान केल्याने शायना एनसी संतापल्या आहेत। सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। माहीमच्या जागी संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली आहे। आपण आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। माहीमची जागा मनसेला सोडण्याबाबत भाजपा मात्र आग्रही आहे। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सरवणकर यांच्यासोबत चर्चा झाली आहे।
पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा पर्वतीत सांगली पॅटर्नचे फलक लागले आहेत। पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून माधुरी मिसाळ, मवियाकडून अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली। त्याच मतदारसंघातून काँग्रेसचे आबा बागुल उमेदवारीसाठी इच्छुक होते, परंतु त्यांना उमेदवारी न दिल्याने आबा बागुल ही अपक्ष उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे। बारामतीत लोकसभेला ताई, विधानसभेला दादा असं लोकांनी ठरवलं होतं। मागच्या वेळी जसं आपल्याला मताधिक्याने निवडून दिलं तसं आत्ताही द्या। काही लोक वस्तीवर येऊन खोटं नेरेटिव्ह पसरवतील, भावनिक होऊ नका असं अजित पवारांनी मतदारांना आवाहन केलंय। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवत का नाही असं म्हणत पुन्हा काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे। निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता होणारी लढत निश्चित झाली। उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। महाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भरत गोगावले गाव बैठका घेत आहेत। मतदारांची थेट भेट घेत प्रचार करताना दिसत आहेत। महायुती सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्यात, मात्र तरीही एकूण मतदारसंख्येच्या केवळ 2%च 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या आहे। ते प्रथमच या निवडणुकीत मतदान करणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरीष गोरठेकर यांनी बंड पुकारले। समर्थकांची बैठक घेऊन अपक्ष लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। शिरीष गोरठेकर यांच्या बंडामुळे नायगाव मतदारसंघात काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे। शिरीष गोरठेकर हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे चिरंजीव आहेत। निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पक्ष चिन्हासंदर्भात दिलासा दिलाय। यापुढे ट्रम्पेटला तुतारी असं भाषांतर करता येणार नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलंय। ट्रम्पेटला तुतारी म्हणू नये अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती। निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन हे मुंबईत घेण्याची परंपरा आहे। यात नवीन आमदारांचा सदस्यत्वाचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, राज्यपालांचे अभिभाषण होते। यामुळे पहिले अधिवेशन मुंबईत झाल्यावर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। नरहरी झिरवाळ यांनी जरांगे यांची भेट घेतलेली आहे। जरांगे यांच्या शहागड येथील घरी जाऊन झिरवाळ यांनी जरांगेंची भेट घेतली। या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलंय।